उत्तर प्रदेश राज्यातील सीतापूर जिल्ह्यामध्ये लहरपूर नावाचे एक गाव आहे आणि या गावात रमेश हा रिक्षा चालवणारा राहत होता. रमेश दररोज सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमारास आपल्या घरातून ऑटो रिक्षा घेऊन बाहेर पडायचा आणि तो शहरात जायचा. दिवसभर तो ऑटो रिक्षा चालवत असायचा. ऑटो रिक्षा चालवून रमेश बऱ्यापैकी पैसे देखील कमावत होता आणि रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास तो आपल्या घरी परत यायचा. रमेश याच ऑटो रिक्षाच्या आधारावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता. आता रमेशच्या कुटुंबात त्याची बायको होती. तिचे नाव सविता होतं. सविता दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक महिला होती. सविता नेहमी आपल्या घरातील सर्व कामकाज सांभाळत असायची. पण सविताला तिचा नवरा फारसा काही आवडत नव्हता. सविता आपल्या नवऱ्याला नेहमी एकच गोष्ट सांगत असायची. ती म्हणायची, तू ऑटो रिक्षा चालवणं बंद कर, कोणता तरी दुसरा व्यवसाय कर, कारण या कामातून चांगली कमाई होत नाही. पण तिचा नवरा नेहमी एकच उत्तर द्यायचा की ऑटो रिक्षाच्या आधारावरच आपल्या घराचा खर्च चालतो. पण सविता ही एक लोभी महिला होती. ती नेहमी आपल्या नवऱ्याला टोमणे मारायची, तू फक्त एवढेच पैसे कमावतो की ज्यामुळे घराचा खर्च भागतो. तू भविष्यासाठी काही देखील पैसे साठवू शकत नाही. आणि याच कारणावरून कधीकधी नवरा बायकोमध्ये भांडण देखील होत असायचे. पण काही दिवसांचा काळ उलटल्यानंतर रमेश थोडी दारू प्यायला सुरुवात करतो आणि जसा जसा आणखी वेळ पुढे सरकत जातो तसे तसे रमेशला दारूचे व्यसन लागते. आता तर रमेश दररोज रात्री साधारण 10 वाजण्याच्या सुमारास दारू पिऊनच घरी यायला लागला होता. घरी आल्यानंतर जेवण करून तो गाढ झोपी जात असायचा. तो आपल्या बायकोला वेळ देऊ शकत नव्हता. तसेच तो बायको सवितासोबत नीट बोलत देखील नसायचा आणि अशा प्रकारे सविताचे आपल्या नवऱ्यावरून मन उडलेले होते. सविता आता आपल्या नवऱ्यामध्ये रस घेणे बंद करते. सविता आता दुसऱ्या पुरुषांबद्दल विचार करू लागते आणि अशा प्रकारे थोडा वेळ निघून गेल्यानंतर एक तारीख येते. 10 एप्रिल 2026चा दिवस उजडतो. सकाळी साधारण 10 वाजण्याच्या सुमारासचा वेळ असतो आणि सविता आपला नवरा रमेशला फोन करते आणि ती रमेशला म्हणते, रमेश, आज आपल्या लग्नाच्या वाढदिवसाचा दिवस आहे, तू रात्री लवकर घरी ये. पण रमेश म्हणतो, मी लवकर येण्याचा प्रयत्न करेन. आणि अशा प्रकारे जसा जसा पूर्ण दिवस निघून जातो तशी रात्री साधारण 9 वाजण्याच्या सुमारास वेळ होते. पण रमेश आज देखील दारू पिऊन नशेमध्ये घरी येतो. तो जेवण करतो आणि गाढ झोपी जातो. या गोष्टीचा सविताच्या मनावर खोल परिणाम होतो. आता तर सविता आपल्या नवऱ्यामध्ये रस घेणे पूर्णपणे बंद करते आणि सविता 2 मोठ्या घटनांना अंजाम देण्याचा विचार करू लागते. अशा प्रकारे 2-4 दिवसांचा काळ निघून जातो. आता सविताच्या शेजारी एक मुलगा राहत होता आणि त्या मुलाचं नाव विकास होतं. विकास हा 12वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होता. पण विकास असा मुलगा होता, त्याचे अभ्यासात फारसे मन लागत नव्हते. त्याला स्वतःपेक्षा मोठ्या वयाच्या महिलांमध्ये अधिक रस होता. मोठ्या वयांच्या महिलांकडे तो विशेष आकर्षित होत असायचा आणि सविताला जेव्हा जेव्हा एखादे छोटे मोठे काम करून घ्यायचे असायचे तेव्हा ती विकासला आपल्या घरी बोलावत असायची आणि विकास तिची ती छोटी मोठे कामे करून देत असायचा. पण जसा जसा वेळ पुढे जातो तशी तशी सविता आता विकासकडे आकर्षित होऊ लागते. सविता आपल्या मनात विचार करू लागते, विकास हा श्रीमंत कुटुंबातील मुलगा आहे. त्याचे वडील बँकेत मॅनेजर आहे. त्याची आई सरकारी शाळेमध्ये शिक्षिका आहे आणि त्याच्या घरात भरपूर पैसा आहे. का नाही या मुलाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकावे आणि त्याच्याकडून भरपूर पैसे मिळवावेत. जेव्हा असे विचार सविताच्या मनात येऊ लागतात तेव्हा सविता मनोमन ठरवून टाकते की आता या मुलालाच आपल्या जाळ्यात अडकवायचं. अनेक दिवसांचा काळ निघून गेल्यानंतर एक तारीख येते, 17 एप्रिल 2026. संध्याकाळी साधारण 6 वाजण्याच्या सुमाराचा वेळ असतो.
विकास आपल्या 4-5 मित्रांना घेऊन क्रिकेट खेळण्यासाठी सविताच्या घरासमोर येतो. कारण सविताच्या घरासमोर एक रिकामा प्लॉट होता आणि विकास व त्याचे मित्र नेहमी त्या प्लॉटवर क्रिकेट खेळत असायचे. आता जसा जसा विकास आपल्या मित्रांसोबत क्रिकेट खेळत असतो तसा तसा त्याचा क्रिकेटचा चेंडू सविताच्या घरात जाऊन पडतो. आता चेंडू सविताच्या घरात जाऊन पडताच विकासचे मित्र त्याला म्हणू लागतात, विकास लवकर जाऊन बॉल घेऊन ये, अजून आपल्याला क्रिकेट खेळायचे आहे. त्यानंतर विकास सविताच्या घराच्या दरवाजाजवळ जातो आणि दरवाजावर टकटक करू लागतो. पण दुसरीकडे सविता तो चेंडू उचलून घरात लपून ठेवते आणि जसे तिला दरवाजावर टकटक ऐकू येते तसे ती आपल्या घराचा दरवाजा उघडते. सविता पाहते की समोर एक देखणा आणि तरुण मुलगा उभा आहे. तो विकास असतो. विकासची उंची, त्याचा आत्मविश्वास आणि त्याचे तारुण्य पाहून सविता त्याच्याकडे आकर्षित होते. पण विकास देखील काही कमी नव्हता. जसे त्याची नजर सविताच्या सौंदर्यावर पडते तसा तो देखील तिच्याकडे आकर्षित होतो. दोघेही काही क्षण एकमेकांकडे पाहत राहतात. त्यानंतर सविता विकासला म्हणते, विकास आतमध्ये ये. आणि विकास आता घराच्या आत प्रवेश करतो. घरात आल्यानंतर विकास म्हणतो, काकू, आमचा क्रिकेटचा चेंडू तुमच्या घरात आला आहे. तेव्हा सविता म्हणते, हो हो, तुझा चेंडू आहे, तू तो घेऊन जाऊ शकतो. पण जाण्यापूर्वी मला तुझ्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहे. आता विकास विचारतो, काकू, अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला माझ्यासोबत बोलायची आहे? तेव्हा सविता म्हणते, हे बघ विकास, मी या घरात जवळजवळ पूर्ण दिवस एकटीच राहते. तुला माहितीच आहे, तुझे काका सकाळी साधारण 7 वाजता कामावर जातात आणि रात्री साधारण 10:30 वाजेपर्यंत घरी परत येत नाही. तोपर्यंत मी या घरामध्ये एकटीच असते. हा एकटेपणा मला खूप त्रास देतो. विकास तिच्या सर्व गोष्टी शांतपणे ऐकत असतो आणि त्याला तिच्या बोलण्यामागचा अर्थ आता समजू लागला होता. तेव्हा विकास म्हणतो, माझे आईवडील देखील दिवसभर नोकरीवर असतात. मी सुद्धा अनेकदा घरात एकटाच असतो. मला देखील कधी कधी खूप कंटाळा येतो. तेव्हा सविता म्हणते, मग जेव्हा कधी तुला एकटं वाटेल किंवा कंटाळा येईल तेव्हा माझ्याकडे येत जा. विकास आता तिच्या बोलण्याचा पूर्ण अर्थ समजून घेतो. तरीही तो म्हणतो, ठीक आहे, पण आधी मला आमच्या क्रिकेटचा चेंडू द्या. त्यानंतर सविता तो चेंडू त्याच्या हातात देते आणि हसत म्हणते, जा, आधी तुझ्या मित्रांना बॉल दे आणि मग पुन्हा माझ्याकडे ये. विकास सर्व काही समजून घेतो. तो घराबाहेर पडतो, आपल्या मित्रांकडे जातो, त्यांच्या हातात बॉल देतो आणि त्यांना म्हणतो, तुम्ही खेळा, मी पाणी पिऊन लगेच येतो. हे सांगून विकास पुन्हा सविताच्या घराकडे निघतो. थोड्याच वेळात तो पुन्हा सविताच्या घरात येतो. सविता लगेच घराचा मुख्य दरवाजा बंद करते आणि त्यानंतर दोघांमध्ये कामक्रीडा सुरू होते. कामक्रीडा झाल्यानंतर त्यांच्यामध्ये गप्पा सुरू राहतात आणि त्या दिवसापासून दोघांमधील ओळख वाढू लागते. हळूहळू त्यांचे फोनवर बोलणे सुरू होते. दोघे एकमेकांसोबत तासनतास संवाद साधू लागतात. जसा जसा वेळ पुढे जातो तसा तसा त्याची जवळीक वाढू लागते. आता विकास वारंवार सविताच्या घरी येऊ लागतो आणि सविता देखील त्याच्या सतत संपर्कात राहू लागते. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात. त्यानंतर एक दिवस सविता विकाससमोर एक मागणी ठेवते. ती म्हणते, मला सोन्याची अंगठी खूप आवडते. माझ्याकडे एक सुंदर सोन्याची अंगठी असती तर किती बरं झालं असतं. हे ऐकताच विकास तिच्यावर प्रभावित झाल्यामुळे तिला खुश करण्याचा तो विचार करू लागतो. आता तो तिची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी तयार होतो. काही दिवसानंतर घडणारी घटना मात्र सर्वांना धक्का देणारी ठरणार होती. कारण आता या कथेत आणखी एका व्यक्तीची एंट्री होणार होती आणि त्या व्यक्तीच्या आगमनानंतर ही संपूर्ण घटना आणखी गुंतागुंतीची होणार होती. काही दिवस उलटतात आणि मग एक तारीख येते, 28 एप्रिल 2026. सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमाराचा वेळ असतो. आज सविताची तब्येत थोडीशी बिघडलेली असते.
तिला थोडासा ताप देखील आलेला असतो आणि त्यामुळे ती अंथरुणातून उठत नाही. तेवढ्यात तिचा नवरा रमेश म्हणतो, मला कामावर जायचं आहे, माझ्यासाठी जेवण तयार कर. पण सविता म्हणते, आज माझी तब्येत ठीक नाही, मला खूप अशक्त वाटत आहे, आज मला स्वयंपाक देखील करता येणार नाही. हे ऐकून रमेश म्हणतो, मग मला उपाशी पोटीच कामावर जावं लागेल. पण सविता पुन्हा म्हणते, माझी तब्येत खराब आहे, मला एखाद्या डॉक्टरकडे घेऊन जा. तेव्हा रमेश आपल्या परिस्थितीबद्दल सांगत म्हणतो, हे बघ सविता, मला माझी ऑटो रिक्षा घेऊन शहरात जायचं आहे, मला पैसे देखील कमवायचे आहे, कारण मी असा माणूस आहे जो रोज कमावतो आणि रोज खातो. आपल्या घराची परिस्थिती तुला माहिती आहे, घरात फारशी बचत होत नाही. तू गावातल्या डॉक्टर महेश याच्या दवाखान्यात जाऊन औषध घेऊन ये. हे सांगून नवरा रमेश घरातून बाहेर पडतो आणि आपल्या ऑटो रिक्षासह शहराकडे निघून जातो. तो आपल्या कामामध्ये व्यस्त होतो. पण साधारण अर्धा तास उलटल्यानंतर सविता ही अंथरुणातून उठते. ती विचार करू लागते की डॉक्टरकडे जाऊन औषधं आणली पाहिजे. त्यामुळे ती घराबाहेर पडते आणि काही वेळातच डॉक्टर महेश यांच्या दवाखान्यात पोहोचते. त्यावेळी डॉक्टर महेश आपल्या दवाखान्यामध्ये एकटाच बसलेला असतो. जे रुग्ण आले होते ते औषध घेऊन तिथून निघून गेलेले असतात. सविता आता दवाखान्यामध्ये प्रवेश करते. डॉक्टर महेश याची नजर तिच्यावर पडते. सविता दिसायला सुंदर असल्यामुळे डॉक्टर महेश तिच्याकडे विशेष लक्ष देऊ लागतात. ते विचारतात, काय त्रास होतोय? सविता म्हणते, माझी तब्येत ठीक नाही, मला ताप आला आहे, मला काही औषधं देखील हवी आहे. तेव्हा डॉक्टर महेश म्हणतो, आधी तुम्हाला तपासणी करावी लागेल. सविता तपासणी करायला तयार होते. त्यानंतर डॉक्टर महेश तिची तपासणी करतात. तपासणीनंतर तो काही औषध तिला लिहून देतो. औषध देताना दोघांमध्ये थोडं संभाषण सुरू होतं. संभाषणादरम्यान डॉक्टर महेश याला समजतं की सविता घरात बराच वेळ एकटी असते. तर सविताला देखील जाणवतं की डॉक्टर महेश तिच्याबद्दल विशेष रस दाखवत आहे. औषधे घेतल्यानंतर दोघेही एकमेकांचे मोबाईल नंबर घेतात आणि या क्षणापासून त्यांच्या ओळखीची सुरुवात होते. पुढील काही दिवसांमध्ये डॉक्टर महेश आणि सविता यांच्यात फोनवर बोलणे देखील सुरू होते. सुरुवातीला फक्त तब्येतीची चौकशी होत असते, पण जसा जसा वेळ पुढे जातो तसे तसे त्यांचे संभाषण वाढत जाते. आता डॉक्टर महेश स्वतः सविताला फोन करू लागतो, तर सविताही त्याच्यासोबत बराच वेळ बोलू लागते. हळूहळू दोघांमधील जवळीक वाढू लागते. दुसरीकडे विकास देखील तिच्यासोबत कामक्रीडा करत होता. आता सविता एकाच वेळी 2 वेगवेगळ्या व्यक्तींसोबत कामक्रीडा करत होती आणि त्यांच्याकडून पैसे घेत होती. तिच्या मनात पैशांची लालसा आणखी वाढू लागते. त्याच्यासाठी काही फायदा होईल का, त्यांच्याशी संबंध चांगले ठेवण्याचा ती आता प्रयत्न करू लागते. अशा प्रकारे दिवसामागून दिवस निघून जातात. पण रमेशला या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नसते. तो रोजप्रमाणे काम करत राहतो. सकाळी घराबाहेर पडतो, रात्री उशिरा घरी येतो आणि आपल्या संसारासाठी मेहनत तो करत राहतो. पण गावात कोणतीही गोष्ट जास्त काळ लपून राहत नाही. हळूहळू काही लोकांच्या नजरेत या गोष्टी येऊ लागतात. लोकांमध्ये कुजबूज होणे सुरू होते. काहींनी सविताच्या घरी येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना पाहिलेलं असतं, मात्र अजूनही ही माहिती नवरा रमेशपर्यंत पोहोचलेली नसते. पण लवकरच अशी एक घटना घडणार होती, ज्यामुळे रमेशच्या आयुष्यात मोठं वादळ येणार होतं आणि याच घटनेनंतर संपूर्ण घटनेला एक वेगळं वळण मिळणार होतं. अशा प्रकारे काही दिवस निघून जातात आणि मग तारीख येते 25 मे 2026. सकाळी साधारण 7 वाजण्याच्या सुमाराची वेळ असते. आजही नवरा रमेश नेहमीप्रमाणे उठतो. तो बायको सविताला म्हणतो, सविता, माझ्यासाठी लवकर जेवण तयार कर, आज मी ऑटो रिक्षा घेऊन कामावर जाणार नाही. आज मला माझा मित्र संदीप याच्यासोबत त्याच्या बहिणीच्या घरी जायचं आहे. त्याच्या बहिणीची तब्येत थोडी बिघडली आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत. हे ऐकताच बायको सविताच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागतो. ती म्हणते, ठीक आहे, मी लगेच जेवण तयार करते.
त्यानंतर सविता नवरा रमेशसाठी जेवण तयार करते. नवरा रमेश जेवण करतो आणि घराबाहेर पडतो. तो थेट आपला मित्र संदीपच्या घरी जातो. संदीप त्याची वाटच पाहत असतो. रमेश त्याला म्हणतो, चल आता तुझ्या बहिणीकडे जाऊया. पण संदीप म्हणतो, रमेश, आधी मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. हे ऐकताच रमेश विचारतो, काय झालं? अशी कोणती गोष्ट आहे? संदीप काही क्षण शांत राहतो आणि मग म्हणतो, मी जे तुला सांगणार आहे ते ऐकून तुला धक्का बसेल. रमेश आता गंभीर होतो. तो म्हणतो, सांग, नेमकं काय प्रकरण आहे? तेव्हा संदीप म्हणतो, तुझ्या गैरहजेरीत काही लोक तुझ्या घरी येत असतात. हे ऐकताच नवरा रमेश आश्चर्यचकित होतो. तो म्हणतो, काय बोलतोय तू? संदीप पुढे म्हणतो, मी स्वतः अनेक वेळा पाहिलं आहे. तुझ्या घरी एक तरुण मुलगा येतो आणि त्याचबरोबर गावातील डॉक्टर महेश देखील तुझ्या घरी येत असतो. हे ऐकताच रमेशच्या पायाखालची जमीन सरकते. तो म्हणतो, हे अशक्य आहे. माझी बायको सविता असं काही करू शकत नाही. पण संदीप म्हणतो, मी जे पाहिले तेच तुला सांगत आहे. खोटं बोलून मला काही फायदा नाही. आता नवरा रमेश पूर्णपणे अस्वस्थ होतो. त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. तो काय करावं हेच त्याला समजत नाही. काही वेळ दोघेही शांत बसून राहतात. त्यानंतर संदीप म्हणतो, घाईघाईमध्ये कोणताही निर्णय घेऊ नको. आधी सत्य काय आहे ते समजून घे. रमेशही त्याच्या बोलण्यासोबत सहमत होतो आणि मग दोघे मिळून परिस्थितीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतात. दिवसभर नवरा रमेश अस्वस्थ असतो. त्याचे लक्ष कोणत्याही कामात लागत नाही. संध्याकाळ होते, त्यानंतर रात्र होते. रमेशच्या मनातील तणाव वाढतच चालला होता. दुसरीकडे बायको सविता आपल्या घरी एकटी असते. तिला वाटत असतं की रमेश उशिरापर्यंत घरी परत येणार नाही, त्यामुळे ती बिनधास्त असते. रात्र पुढे सरकत जाते आणि याच रात्री एक अशी घटना घडणार असते जी या घटनेला एक वेगळंच वळण देणार होती. रमेश आता सत्याच्या अगदी जवळ पोहोचलेला होता. काही तासानंतर त्याला अशी माहिती मिळणार होती ज्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठा बदल घडणार होता. पुढे नेमकं काय घडलं? रमेशला सत्य समजलं का? आणि या संपूर्ण प्रकरणाचा शेवट कसा झाला ते आपण लगेच पाहणार आहोत. रात्र जशी जशी पुढे सरकत होती तसा तसा रमेशचा अस्वस्थपणा वाढत होता. संदीप देखील त्याच्यासोबत होता. दोघेही योग्य वेळेची वाट पाहत होते. रात्री साधारण 10:30 वाजण्याच्या सुमारास बायको सविताच्या मोबाईलवर एक फोन येतो. फोनवर काही वेळ बोलल्यानंतर ती अधिकच बिनधास्त झाल्यासारखी दिसत होती. दुसरीकडे रमेश आणि संदीप दुरूनच घरावर लक्ष ठेवून होते. काही वेळानंतर एक तरुण मुलगा सविताच्या घराकडे जाताना त्यांना दिसतो. तो घराच्या दरवाजाजवळ पोहोचतो. काही क्षणानंतर दरवाजा उघडला जातो आणि तो घराच्या आत प्रवेश करतो. हे दृश्य पाहताच नवरा रमेशला मोठा धक्का बसतो. आता त्याच्या मनातील संशय आणखी गडद झाला होता. तरीसुद्धा तो स्वतःला शांत ठेवण्याचा प्रयत्न करतो. संदीप त्याला घाईघाईने कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला देतो. काही वेळ दोघेही बाहेरच थांबून राहतात. त्यानंतर ते घराजवळ जातात. रमेश पाहतो की घराचा मुख्य दरवाजा बंद आहे. घरात मात्र दिवे सुरू असतात. हे पाहून त्याची अस्वस्थता आणखी वाढते. तो दरवाजावर टकटक करतो, पण आतून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. तो पुन्हा आवाज देतो, तरी देखील कुणी दरवाजा उघडत नाही. आता रमेशच्या मनातील राग, दुःख आणि निराशा वाढू लागली होती. काही वेळानंतर घरातील परिस्थिती त्याच्या लक्षात येऊ लागली आणि त्याला आता समजू लागलं की त्याच्या संशयामागे काही कारण असू शकतं. या घटनेनंतर गावात या प्रकरणाची मोठी चर्चा सुरू होते. अनेक लोक वेगवेगळी मतं व्यक्त करू लागतात. पुढे या प्रकरणाची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचते. पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करतात. संबंधित व्यक्तीचे जबाब नोंदवले जातात. मोबाईल कॉल, शेजारच्यांची माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे देखील तपासले जातात. तपासादरम्यान अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतात. ज्या गोष्टी अनेक दिवस गुप्त होत्या त्या आता हळूहळू सर्वांसमोर येऊ लागल्या होत्या.
या घटनेमुळे अनेक कुटुंबावर परिणाम होतो, विश्वास तुटतो, नातेसंबंध बिघडतात आणि अनेक लोकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो. अशाच नवनवीन स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.